तेरे चेहरे में वो जादू है, बिन डोर खिंचा आता हूँ, जाना होता है और कहीं तेरी ओर खिंचा आता हूँ. तर हे सॉन्ग तुमच्यासाठी. तर तुम्ही म्हणत असाल काय दीदी तुम्ही मजाक करता, किती थंडीचे दिवस आहेत, ही इतकी कडाक्याची थंडी आणि त्याच्यामध्ये आपलं हे महाराष्ट्राचं वातावरण असं, तर स्किनचे जणू काही बँडच वाजत आहे. आता सर्व काही ट्राय केलेलं आहे दीदी, आता चेहऱ्याला काय लावायचं. जसं काही हे बघा एकदम पांढऱ्याशा भेगा पडत आहेत, अंगावरची कातडी जणू काही अजगराची किंवा सापावरची खालच वाटत आहे, चेहरा एकदम उरलेला आहे, लिप्स बघा एकदम ड्राय पडत आहेत आणि किती काही वॅसलीन लावत आहोत, होम रेमेडीज ट्राय करत आहोत, पण तरीही अंगावरची जी ड्रायनेस आहे ती जात नाही आहे. तर ह्या गोष्टीवरच मी आज एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे. सगळं ट्राय करून या थंडीमध्ये. तुम्ही जर थकले असाल तर हा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि तुम्ही योग्य व्हिडिओवर आला आहात तर स्टे ट्यून आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हॅलो हाय नमस्ते सर्वांना, ख्रिस्तात सलाम. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, त्याचं नाव आहे अनुप ड्रीम वर्ल्ड. आणि आठवड्यातून 4 दिवस मी घेऊन येत आहे शॉर्ट्स व्हिडिओ, ज्याच्यामध्ये तुम्हाला विंटर हॅक्स मिळतील आणि चेहऱ्याची, त्वचेची, हाताची, पायांची, ओठांची आणि केसांची कशी काळजी घ्यायची हे सर्व तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर शॉर्ट्स व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि लॉंग व्हिडिओ तर मी घेऊनच येत आहे. तर आज आपण बोलणार आहोत एक नैसर्गिक घटक जो आपल्या स्वयंपाकघरात खूप इझिली उपलब्ध आहे आणि त्याचे स्किनसाठी इतके फायदे आहेत, पण ते कमी लोकांना माहीत आहेत. तो घटक म्हणजे बाजरी. हां, तर आपण बाजरीची भाकर सगळेजणच खातो, पण जेव्हा त्याचे बेनिफिट्स इतके आहेत, पण जेव्हा स्किन केअरची गोष्ट येते तेव्हा सगळेजण एक महागड्या किंवा केमिकल्सयुक्त अशा प्रोडक्ट्सकडे जातात किंवा क्रीमांकडे जातात. पण घरी राहूनही आपण बाजरीचं पीठ वापरून आपली स्किन कशी एकदम चमकदार बनवू शकतो आणि बाजरीच्या पिठाचे स्किन केअरमध्ये काय इम्पॉर्टन्स आहे ते आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर बाजरीमध्ये असणारे न्यूट्रिशन्स, विटामिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स हे जसं काही चेहऱ्यासाठी वरदान आहेत. नंबर 1, बाजरीमुळे मिळते चेहऱ्याला नैसर्गिक चमक. आपण जेव्हा बाजरीचा फेस पॅक किंवा बाजरीचा पिठाचा फेस पॅक आपण आपल्या चेहऱ्याला लावतो तेव्हा तो आपल्या चेहऱ्यामधील जे डेड स्किन सेल्स आहेत ते बाजरीच्या फेस पॅकमुळे आपण जेव्हा स्किनला लावतो तेव्हा ते डेड स्किन सेल्स आतूनच निघून जातात. त्यामुळे आपला चेहरा एकदम सतेज दिसतो आणि आपल्या चेहऱ्यावर एकदम नैसर्गिक चमक येते. तर नंबर 2, पिंपल्स आणि तेलकट त्वचा नियंत्रित करते. तर हे बघा फ्रेंड्स, जेव्हा आपण बाजरीचं पीठ किंवा बाजरीचा फेस पॅक आपण चेहऱ्याला लावतो तर बाजरीमध्ये जास्तीत जास्त ते काय करतं की जे आपल्या स्किनमधले बॅड बॅक्टेरियाज असतात, जे पिंपल्स येण्यासाठी कारणीभूत असतात ते काढून टाकण्याचं काम करतं. तसेच जे आपल्या स्किनमध्ये जे एक्स्ट्रा ऑइल असतं ते काही काम करत नाही, फक्त आपले पिंपल्स किंवा ओपन पोर्स किंवा आपले ब्लॉक करण्याचं, सिबम तयार करण्याचं काम करतं. ते पोर्स ते क्लीन करतं आणि जे ऑइली किंवा जे तेली ग्रंथी आहेत त्यातील ऑइल काढून टाकण्याचं काम करतं. तर होतं काय फ्रेंड्स की जेव्हा आपण बाजरीचा पॅक लावतो तर ओव्हरऑल आपले जे बॅड बॅक्टेरियाज आहेत ते काढून टाकतात, आपले जे एक्स्ट्रा ऑइल आहे ते काढून टाकतात. त्यामुळे आपली स्किन चमकदार दिसते, कारण ती आपली पिंपल फ्री होणार आहे आणि आपल्या चेहऱ्यावरचं तेज देखील राहणार आहे. तर ह्यासाठी पिंपल ज्यांच्यावर पिंपल्स आहेत किंवा ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, बारीक बारीक एकदम टीनी पिंपल्स, जसे की आपल्याला गरमीमध्ये घामोळ्या येतात त्याप्रमाणे जे छोटे छोटे पिंपल्स असतात, ब्लॅकहेड्स असतात, ते ह्याच्याने निघून जाण्यास प्रयत्न करते. तर नंबर 2, ज्यांची पिंपलची स्किन आहे किंवा मुरुमे आहेत आणि ज्यांची तेलकट त्वचा आहे त्यांच्यासाठी हा फेस पॅक खूप उपयुक्त ठरणार आहे. आणि नंबर 3, अँटी एजिंग प्रॉपर्टीज. तर जेव्हा आपण बाजरीचा फेस पॅक आपल्या चेहऱ्याला लावतो तेव्हा तो आपल्या चेहऱ्यातील फ्री रॅडिकल्सशी लढतो. त्यामुळे काय होतं, आपल्या चेहऱ्यावरील जे सुरकुत्या आहेत, जे वृद्धत्वाची लक्षणे आहेत ते खूप प्रमाणात कमी होतात. त्यामुळे अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर जे वृद्धत्वाची लक्षणे आहेत ते 5 वर्ष 10 वर्ष हे पुढे ढकलले जातात. तर खूप खूप उपयुक्त आहे. तर नंबर 4, टॅनिंग किंवा आपल्या चेहऱ्यावरील जे डाग आहेत ते कमी करते. तर हे बघा फ्रेंड, जेव्हा आपण उन्हामध्ये जातो तेव्हा आपली स्किन होते टॅन, ठीक आहे, आणि जेव्हा सूर्याच्या किरणे लागतात तेव्हा काही जणांना देखील ऑइल येतो, पिंपल्सचा प्रॉब्लेम होतो किंवा डार्क सर्कल्स येतात किंवा जेव्हा मुरुमे असतात ते जेव्हा सूर्याच्या उष्णतेत आपण जातो तेव्हा तिचे डार्क ना ब्लॅक, अजून एकदम डार्क ब्लॅक होण्यासाठी मदत होते. तर हा फेस पॅक काय करतो बाजरीचा की ते आपल्या सूर्यापासून जे स्किन काळवंडलेली आहे ते फेअर करण्यासाठी मदत करते आणि जे आपले डार्क स्पॉट्स असतात ते डार्क स्पॉट्स घालवण्यासाठी मदत करतात. तर ओव्हरऑल
बाजरीचा फेस पॅक खूप एकदम अशा औषधी गुणांनी भरपूर आहे. तर तुम्हाला केवढे त्याचे मी फायदे सांगू तेवढे कमीच आहे. तर हा फेस पॅक तुम्ही नक्की ट्राय करा. आठवड्यातून 2 वेळा, बेस्ट रिझल्टसाठी तुम्ही आठवड्यातून 2 वेळा किंवा 3 वेळा हा फेस पॅक ट्राय करू शकता. आणि पूर्ण फेस पॅक ट्राय करून धुवून झाल्या 15 ते 20 मिनिटानंतर जेव्हा तुम्ही धुचाल त्याच्यानंतर तुम्ही फरक स्वतः बघा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला हा फेस पॅक कसा वाटला. तर हा फेस पॅक कसा बनवायचा आहे तर फ्रेंड्स मी तुम्हाला सांगते की आपल्याला घ्यायचं आहे 1 किंवा 2 टेबलस्पून बाजरीचं पीठ. आता तुम्हाला फक्त तोंडाला लावायचं आहे का तुम्हाला मानेला लावायचं आहे का तुम्हाला हँड्सला, लेग्सला, जिथे जिथे टॅन आहे तेवढं तुम्हाला क्वांटिटीमध्ये बाजरीचं पीठ घ्यायचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही 1 टेबलस्पून घेऊ शकता, 2 टेबलस्पून घेऊ शकता. तर सेकंड इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे हनी. तर हनी का? हनी अँटीऑक्सिडंटने भरपूर आहे आणि हनीमध्ये एकदम औषध जे गुणधर्म असतात ते पूर्ण औषधी गुणधर्म मधामध्ये असतात. आणि ते मध आपली स्किन प्लम्पी ठेवण्यासाठी, स्किन कोमल ठेवण्यासाठी, सतेज ठेवण्यासाठी खूप 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 मध काम करतं छानपैकी. तर मध आपल्याला या पूर्ण हिवाळ्यात कुठलाही देखील तुम्ही फेस पॅक वापरा त्याच्यामध्ये मध घालायचंच आहे. तर थर्ड इन्ग्रेडियंट आहे दूध. तर दूध का? दूध हे एकदम क्लिन्झिंगसाठी खूप खूप छान आहे. जेव्हा आपण हा फेस पॅकमध्ये घालणार आहोत किंवा तुम्ही दूध घालू शकता किंवा कर्ड घालू शकता. तर हे दोन्ही देखील तुम्हाला थंडीच्या दिवसामध्ये वापरायचे आहेत. ते डीपपर्यंत जातं, स्किनच्या पूर्ण पोर्समधून घाण काढून टाकतं आणि स्किनला प्लम्बी बनवण्याचं काम करतं, तेज देण्याचं काम करतं, अँटीऑक्सिडंट देण्याचं काम करतं. आणि लॅक्टिक ॲसिड जर तुम्ही दही वापरत असाल तर ते तुमच्या चेहऱ्याला एकदम सतेज करतं आणि ब्राईट करतं. तर असा आहे फेस पॅक. तर तुम्हाला काय करायचं आहे, हा फेस पॅक छानपैकी तुमच्या चेहऱ्याला, हाताला आणि मानेला एकदम व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. अगदी लवकर वाळून जातो हा फेस पॅक आणि 10 ते 15 मिनटं तुम्हाला हा फेस पॅक ठेवायचा आहे. त्याच्यानंतरनं तुम्हाला हा फेस पॅक छानपैकी धुवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता की स्किन किती सुंदर दिसत आहे, किती प्लम्बी दिसत आहे. असं वाटत आहे की एकदम फ्रेश, की काही हातात नुकताच जणू काही फेस वॉश केलेला आहे किंवा फेशियल केलेला आहे तर किंवा क्लीनअप केलं आहे. तर खूप खूप सुंदर आहे हा फेस पॅक. तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा.